नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी व्हिडिओ बनवण्याचं आणि अपलोड करण्याचं कारण हेच आहे की बिग बॉसच्या फॅमिलीसाठी, बिग बॉस शोसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. शोच्या पहिल्याच आठवड्यात काय झालं तर जरा मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो की शोमध्ये आल्यानंतर ही निक्की तांबोळी जी आहे तिनं आल्या असं एक स्टेटमेंट दिलं होतं की या पद्धतीची लोक या घरात येणार आहेत किंवा आहेत इथं आणि त्यामुळं मी यायला इथं येणार नव्हते. अरे तुला बोलवलेलंच कोणी? पहिली गोष्ट म्हणजे तू या शोमध्ये आलीसच का? स्वतःचं नाव बनवायला आल्यास ना महाराष्ट्रात. तुला कोण ओळखत पण नाही आहे, आम्हाला कोण माहीत पण नव्हतं की आहेस तरी कोण. तू इथं येऊन तू पहिला म्हणजे मराठी लोकांचा अपमान केला की ह्या मेंटॅलिटीची लोक इथं आहेत म्हणून मी येणारच नव्हते. मग तुला यायला कोण सांगितलेलं? त्यानंतर रितेश भाऊनी त्यांना म्हणजे तिला शनिवार रविवारी भाऊच्या धक्क्यावरती तिला माफी मागायला लावली की तू महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहेस आणि त्याबद्दल तुला माफी मागायलाच पाहिजे. त्यानंतर ना तिनं ठीक आहे 2-3 मिनटं ती रडली, जी काय तिनं नाटकी केली. त्यानंतर ती उठली, प्रत्येकाची माफी मागितली. वर्षाताईंना पहिल्या आठवड्यात त्रास दिलेला त्याबद्दल तिनं माफी मागितली. त्यानंतर आणि तिनं लगेच चालू केलं तिने दुसऱ्या दिवशीपासून भांडायला. त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेची तिनं माफी मागितली. पण त्यानंतर तिनं स्वतःमध्ये काय बदल केला का? तर काही नाही. त्यानंतर ना बिग बॉस शोला TRP भेटत गेली एका साईडला. का तर ती निक्की तांबोळी सगळ्यांसोबत भांडणं करते आणि लोकांचं असं आहे की लोक तिला तीज करायसाठी शो बघायला येतात ना, की तिच्यामध्ये असं काही इंटरेस्टेड आहे म्हणून तिला बघायला येतात. असं काही नाही आहे. जर असा कोणाचा गैरसमज असेल तर त्यांनी तो आत्ताच काढायचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर एक इन्सिडेंट झाला 7व्या आठवड्यामध्ये की ज्यावेळेस आर्या जाधव निक्कीला अडवत होती त्यावेळेस आर्यानं तिच्या कानाखाली मारली. आता कानाखाली मारली हे फक्त रितेश देशमुखनं शनिवारी येऊन सांगितलं की हा एक प्री प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी होती, म्हणजे प्री प्लॅनिंग करून आर्यानं तिला कानाखाली मारली. पण विचार करा, जर कोण 7 आठवडं म्हणजे तब्बल 1.5 महिना कोण कुणाला कंटिन्युअसली तीज करत असेल, शिव्या घालत असेल किंवा प्रत्येक गोष्टीसाठी हेडॅक बनवून राहत असेल तर त्या माणसाची मेंटॅलिटी काय बनू शकते? एकाच माणसाची नाही, ही मेंटॅलिटी सगळ्या माणसाची आहे. आणि त्यामुळेच आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये पण हे चित्र आहे की एकच का मारलीस तू? 3-4 तरी मारायला पाहिजे होत्या त्या निक्कीला. का तर तिची अक्कल तर ठिकाणावरती आली असती. यामुळे अख्खा महाराष्ट्राचा राज पेटला आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला बिग बॉसनं आर्याला घराबाहेर काढलं. ठीक आहे, ओके, घरात तुमच्या हिंसा चालत नाही असं रितेश देशमुखनं कारण दिलं बिग बॉसच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्यावरती. दुसऱ्या बाजूला त्यानं कारण दिलं की हा शो लहान मुलं बघतात आणि त्यामुळं या शोवरती हिंसा किंवा कोण कोणाला मारणं हे आम्ही दाखवू शकत नाही. मग दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या निक्की आणि आरबाचे घाणेरडे चाळे तुम्ही लाईव्ह टेलिव्हिजनवरती कसं काय दाखवू शकता? किंवा हे सगळं तुम्हाला दाखवायला लहान मुलं दिसत नाहीत काय? ज्यावेळेस घरात फॅमिली बघत असते हा शो, ठीक आहे, आता त्या 12 कंटेस्टंटपैकी पण सगळे फॅमिली बघत असणार, तर अख्खा महाराष्ट्र पण बघतोय. त्यावेळेस एक मुलगा, आई, वडील, बहीण सगळे शो एकत्र बघत असतात. त्या केसमध्ये तुम्हाला दिसत नाही का की हे असलं चाळं तुम्हाला टी व्हीवरती दाखवायला पाहिजेत का नाहीत? तर तुम्ही ह्या स्टेजला ज्या वेळेस आर्या जाधव निक्कीला कानाखाली मारते त्या केसमध्ये तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की हे असला आम्ही हिंसा प्रकार आम्ही सहन करू शकत नाही, हे निंदनीय आहे आणि यासाठी आम्ही आर्या जाधवला शिक्षा म्हणून घरातून बाहेर काढतोय. ठीक आहे, मग ही दुसरी बाजू म्हणजे ज्या वेळेस बिग बॉस असल्या गोष्टीला प्राधान्य देतोय, असल्या गोष्टी दाखवायला टेलिव्हिजन प्राधान्य देतोय, तर बिग बॉसच कुठंतरी डबल ढोलकी आहे. सगळ्यात मोठा डबल ढोलकी कोण असेल तर तो बिग बॉस आहे. पहिली गोष्ट म्हणजे TRPसाठी त्यांनी स्वतःचे शब्द चेंज करतायत, स्वतःचं नियम चेंज करतायत प्रत्येक व्यक्तीसाठी. निक्कीसाठी वेगळं नियम चालू झालेत आणि बाकीच्या लोकांसाठी वेगळे नियम चालू झालेत. निक्कीनं दुसऱ्याचे कपडे फाडली, दुसऱ्याला मारलं तर त्याचं मेन्शनही कुठं केलं जात नाही किंवा त्याचं भाऊच्या धक्क्यावरती ते दाखवतही नाही. त्याच्या उलट तिला फक्त शिक्षा देतात, भांडी घासायची शिक्षा देतात. आणि दुसऱ्या बाजूला जान्हवीला 1 आठवडा तब्बल जेलमध्ये बंद केलं. का तर तिनं असं काहीतरी पॅडी दादांना बोललेलं जे निक्कीच्या तुलनेत कितीतरी पटीनं खालती होतं. एका केसमध्ये जान्हवी चुकीची होती पण तिला एवढी मोठी शिक्षा ॲज कम्पेअर टू निक्की जी झाली ती सगळ्यात मोठी चुकीची शिक्षा होती.
आणि जर तशी जान्हवीला झाली असतील तर त्या निक्कीला पण व्हायला पाहिजे होती. निक्कीनं तर त्या वर्षाताईनं काय काय बोललेली एवढंच नाही, प्रत्येकाला ती बोलली आजपर्यंत. हे सगळं टेलिव्हिजनवरती दाखवताना बिग बॉस दर शनिवार रविवारी भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख येतात आणि तिचंच गुणगान गात असतात. हे मराठी जनतेला काही बघायचं नाही आहे, कुणाला काही इंटरेस्ट नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोक बघतायत याचा अर्थ त्या एकटीला बघायला कोणी येत नाही आहे आणि तिच्यामुळे काय TRP भेटत नाही असं मला तर का वाटत नाही. तुम्ही मेन्शन करा की तिच्यामुळे जर TRP भेटत असेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे कालचा झालेला एपिसोड, कालच्या एपिसोडमध्ये ज्यावेळेस निक्की आणि अरबाज एका ठिकाणी बसलेले, त्या केसमध्ये दुसऱ्या बाजूला संग्रामदादा चौगुले आणि निक्कीच्यात बाचाबाची होते. या बाचाबाचीमध्ये ठीक आहे त्यांचं काय तर पर्सनली असेल की बाबा तू का आलास, फेक आलास किंवा तुझ्याकडून काय झालंच नाही असे निक्की संग्रामदादांना म्हणत होते. दुसऱ्या बाजूला संग्रामदादा चौगुले यांनी सांगितलं की बाबा तू आधी मराठी शिक, मराठी बोलायला शिक. ठीक आहे तुला तोडकं मोडकं मराठी येत आहे तर तू मराठी तरी शिक. पण दुसऱ्या बाजूला निक्की तांबोळी म्हणते की त्याला मराठी शिकायची काय गरज आहे का बाई, हा शो मराठी आहे, महाराष्ट्र मराठी आहे, तू कधी ऐकलेलं नाहीस काय? महाराष्ट्रात राहून पण तुला मराठी येत नाही आणि तू स्वतः टेलिव्हिजनवरती म्हणते की मराठी शिकायची काय गरज आहे, त्याला जेवढे येतं तेवढं बास आहे. अरे अगं बाई, तुला मी सांगतो, जर तू महाराष्ट्रात राहतेस, जर इथली लोकल भाषा मराठी असेल तर तुला मराठी येणं साहजिकच आहे. जा तू कर्नाटकात, तुला हिंदी पण कोण बोलणार नाही. जा तू तमिळनाडूमध्ये, तुझ्यासोबत हिंदी काय, तुला इंग्लिशमध्ये बोलायला लागेल, तिथली लोकल भाषा तुला बोलायला लागेल, तमिळच बोलायला लागेल. जा तिथं, मग तुला थोडं समजेल. तू इथं बसून जर प्रत्येकाला मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी टेलिव्हिजनवरती काहीही एंटरटेनमेंटच्या नावाखाली तू जर काय दाखवत असेल किंवा असं विचार जर तुझं मांडत असेल तर हे जा परिणाम प्रत्येक गोष्टीवरती होतोय, महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेवरती होतोय, प्रत्येक एजच्या लोकांवरती होतोय. प्रत्येक एजची लोक पण इथं रिॲक्ट करतायत. ती 40-50 वर्षावरची लोक असू देत, 30-40 वर्षावरची लोक असू देत किंवा नवीन पिढी जी बिग बॉस बघत्या 20 ते 15 ते 30च्या दरम्यानची ही पिढी पण असू दे, कुणालाही आवडत नाही आहे. आणि हे बिग बॉस हे निक्कीच्या जीवावरती चाललेलं नाही आहे, त्या अरबाच्या जीवावरती चाललेलं नाही आहे. आणि निक्कीनं दिलेली ही स्टेटमेंट सगळ्यात घाणेरडी स्टेटमेंट होती. यासाठी निक्कीनं नक्कीच आता या बिग बॉसच्या धक्क्यावरती निक्कीला नक्कीच माफी मागायला लागणारच आहे. पण माफी मागून होणार काय, ती नंतर ना, आणि तेच बोलणार आहे. आणि भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुखला तर काय तेवढंच पाहिजे असते की तुम्ही माफी मागा आणि विषय संपवा, आणि त्यानंतर ती माफी मागते आणि दुसऱ्या दिवशीपासून परत ते चालू होतं. पण शोचं काय, शोमध्ये मराठी माणसाचा अपमान होते, मराठी भाषेचा अपमान होते, लोकलचा अपमान होतोय. त्या लोकांचं काय, त्या गोष्टींचं काय, याचं कॅल्क्युलेशन कुठंच होत नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही आर्या जाधवला कानाखाली मारली म्हणून बाहेर काढलं, पण जर तुम्ही आज बघितला, तुम्ही एका बाजूला म्हणता की सगळा जनताच बिग बॉस आहे. जर जनता बिग बॉस असेल तर जनता काय म्हणते, आर्या जाधवला आत ठेवा. आर्या जाधवला बाहेर का काढले, तर का तर तिनं कानाखाली मारली म्हणून. पण आर्या जाधवला बाहेर काढण्याऐवजी तुम्ही निक्की तांबोळीला बाहेर काढा, सगळीच नीट राहतील, सगळं टास्क नीट कंप्लीट होतील, सगळं शो तुमचा नीट चालेल. ह्याच्या पलीकडे जाऊन तुमचा शो पण नीट चालत नाही, कोणता इव्हेंट, कोणता टास्क असेल तो पण कंप्लीट होत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एका स्टेजला म्हणता की जनता फक्त बिग बॉस आहे, जनता ठरवते की आत कोण राहणार बाहेर कोण राहणार. जनतेला बघायचं आहे की आर्या जाधव आत ठेवायची आहे, जनतेला हे नाही बघायचं की ते निक्की तांबोळी आणखीन महाराष्ट्राचा कसा अपमान करते. तर यावरती तुम्ही लक्ष ठेवा. जर तुम्हाला काय जर वाटत असेल या गोष्टीबद्दल तर नक्कीच हा व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रावर पोहोचवा, कारण आज अशीच कंडिशन झालेली आहे की याबद्दल बोलणार कोणच नाही आहे की मराठी भाषा, मराठी माणूस याचा अपमान कुठंतर होतं. TRPच्या नावाखाली, बिग बॉस सारख्या शोमध्ये असं TRPच्या नावाखाली हे सगळं चाललं आहे. हे तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला नक्कीच यावरती ॲक्शन घ्यावी लागेल, हे मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.